प्रियानीज ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी आली आहे सांदीपनी आश्रम उज्जैन इथे। महर्षी सांदीपनी आश्रम हे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात अंकपात परिसरात स्थित एक पवित्र आणि ऐतिहासिक स्थान आहे। हिंदू पुराणानुसार येथेच भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी गुरु महर्षी सांदीपनी यांच्याकडून शिक्षण घेतले। असे मानले जाते की श्रीकृष्णाने येथे 64 कला व विद्या आत्मसात केल्या होत्या। गुरुकुल परंपरेचे हे एक प्रमुख उदाहरण मानले जाते। आश्रम परिसरात आजही प्राचीन काळाची आठवण करून देणारे अवशेष व मंदिरे आहेत। गुरु सांदीपनी मंदिर येथे गुरु आणि त्यांच्या शिष्याच्या मूर्ती आहेत। गोमती कुंड हे पवित्र जलकुंड असे मानले जाते की श्रीकृष्णांनी विविध तीर्थाचे पाणी येथे आणले। सर्वेश्वर महादेव मंदिर हे प्राचीन शिवलिंग असलेले मंदिर आहे। अंकपात शिला येथे 1 ते 100 अंक कोरलेले दिसतात। पारंपरिक श्रद्धेनुसार हे गुरुजींशी संबंधित मानले जाते। दर्शनाची वेळ साधारणतः सकाळी 7 ते संध्याकाळी 8 पर्यंत खुले असते। प्रवेश मोफत आहे। उज्जैन रेल्वे स्टेशनपासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर आहे। इंदोर विमानतळ सुमारे 53 किलोमीटर दूर आहे। शांत वातावरण, ध्यान व प्रार्थना करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे। कुटुंबासोबत भेट देण्यासाठी आध्यात्मिक व प्रेरणादायी स्थान आहे।
श्री मंगलनाथ मंदिर हे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात पवित्र शिप्रा नदीच्या काठी बसलेले आहे. प्राचीन व अत्यंत महत्त्वाचे शिव मंदिर आहे. हे स्थान मंगळ ग्रहाचे जन्मस्थान मानले जाते, म्हणूनच याला विशेष धार्मिक व ज्योतिषीय महत्त्व आहे. हिंदू श्रद्धेनुसार येथे मंगळ ग्रहाची उत्पत्ती झाली असे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे ते येथे विशेष पूजा करून उपाय करतात. विवाहात अडथळे, जमीन मालमत्ता विषयक समस्या, रक्तदोष इत्यादीसाठी येथे मंगळ शांती पूजा केली जाते. मंदिरातील मुख्य देवता म्हणजे भगवान शिव मंगलनाथ रूपात आहे. शांत निसर्गरम्य परिसर आणि शिप्रा नदीचे सुंदर दृश्य, सूर्योदयाच्या वेळी येथे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. प्राचीन वास्तुशैली, साधे पण प्रभावी मंदिर रूप आहे. येथे मंगळ शांती पूजा होते. भात पूजा म्हणजे मंगळ दोष निवारणासाठी विशेष विधी इथे होते. अभिषेक व रुद्राभिषेक इथे होतो. पूजा करण्यासाठी मंदिरात प्रत्यक्ष जाऊन किंवा अधिकृत व्यवस्थापनाद्वारे नोंदणी करावी लागते. दर्शन वेळ साधारणतः सकाळी 5:30 ते रात्री 9 पर्यंत आहे. सण व विशेष प्रसंगी वेळ बदलू शकते. मंगळवारी येथे विशेष गर्दी असते. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून सुमारे 7 ते 8 किलोमीटर अंतरावर आहे. ऑटो किंवा टॅक्सीने सहज पोचता येते. इंदोर विमानतळ सुमारे 55 किलोमीटर दूर आहे. मंगळवारी किंवा अमावस्येला अधिक गर्दी असते, म्हणून वेळेआधी पोचावे. पूजा करायची असल्यास आधी माहिती घेऊन साहित्य सोबत ठेवा. नदीकाठी असल्याने सकाळी वातावरण खूप प्रसन्न आणि थंड असते. श्री हरसिद्धी माता मंदिर हे मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील एक अत्यंत प्राचीन व प्रसिद्ध शक्तिपीठ मानले जाणारे मंदिर आहे. हे मंदिर महाकालेश्वर मंदिराजवळ रुद्रसागर तलावाच्या परिसरात स्थित आहे. हरसिद्धी माता या आदिशक्तीचे रूप मानल्या जातात. काही श्रद्धेनुसार हे 51 शक्तिपीठापैकी एक मानले जाते. येथे सतीदेवीचा कोपर पडल्याची आख्यायिका आहे. असे म्हणतात की राजा विक्रमादित्य हे हरसिद्धी माताचे परमभक्त होते. मंदिरात माता अन्नपूर्णा व महालक्ष्मी यांच्या मूर्तीही आहेत. मंदिराच्या आवारात 2 उंच दीपस्तंभ आहेत. हे मंदिराचे मुख्य आकर्षण आहे. नवरात्रीत हे दीपस्तंभ हजारो दिव्यांनी उजळलेले असतात. ते दृश्य अतिशय भव्य असते. नवरात्री उत्सव हा सर्वात मोठा सोहळा असतो. दुर्गाष्टमी व विजयादशमी दररोज सकाळ संध्याकाळ आरती होते. दर्शन वेळ साधारणतः सकाळी 5:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत असते. नवरात्रीत विशेष गर्दी असते. महाकालेश्वर मंदिरापासून चालत 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून सुमारे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आहे. ऑटो किंवा टॅक्सी सहज उपलब्ध होते. नवरात्रीत दर्शनासाठी लवकर या. महाकाल, कालभैरव आणि हरसिद्धी ही ठिकाणे एकाच दिवशी पाहता येतात. संध्याकाळच्या आरतीच्या वेळी वातावरण अतिशय आध्यात्मिक असते. रामघाट हा मध्य प्रदेशातील उज्जैन शहरातील सर्वात प्रसिद्ध व पवित्र घाट आहे. हा घाट पवित्र शिप्रा नदीच्या काठी बसलेला आहे. हा घाट पवित्र शिप्रा नदीच्या काठी बसलेला असून धार्मिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक महत्त्व असे आहे की श्रद्धेनुसार भगवान श्रीराम वनवास काळात येथे आले होते, म्हणून या घाटाला रामघाट असे नाव पडले. शिप्रा नदी येथे स्नान केल्याने पापक्षालन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे. उज्जैनमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे स्थान म्हणजे रामघाट. दररोज संध्याकाळी होणारी शिप्रा नदीची आरती अत्यंत सुंदर व भावपूर्ण सोहळा असतो. घाटाच्या आजूबाजूला अनेक लहान मंदिरे व धार्मिक स्थळे आहेत. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी घाटाचे दृश्य अतिशय मनमोहक असते. प्रमुख कार्यक्रम म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा दर 12 वर्षांनी इथे भरतो. अमावस्या, पौर्णिमा आणि इतर पवित्र तिथींना विशेष स्नान असते. कार्तिक महिन्यात दीपदान कार्यक्रम असते. घाट 24 तास खुले असते. सकाळी लवकर
किंवा संध्याकाळी आरतीच्या वेळी भेट देणे उत्तम असते. महाकालेश्वर मंदिराजवळून चालत चालत 10 ते 15 मिनिटे लागतात. उज्जैन रेल्वे स्टेशनपासून सुमारे 3 किलोमीटर इतके अंतर आहे. ऑटो किंवा टॅक्सी सहज उपलब्ध असते. स्नान करताना सुरक्षिततेची काळजी घ्या. गर्दीच्या दिवशी आपल्या वस्तूची काळजी घ्या. संध्याकाळची आरती नक्की अनुभवावी. वातावरण अत्यंत आध्यात्मिक असते. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा।
नैवेद्यम् तर आजची ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ऑल प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.